हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असा ताजे हिरवे वाटण बनवून एकदम छान असा थोडा वेगळ्या पद्धतीने वाटाणे भात कसा करायचा ते पाहणार आहे. आणि कमी साहित्यात एकदम चविष्ट असा भन्नाट असा हा भात होतो बघा. आणि मस्त झटपट होतो, एकदम 10 मिनिटात बनतो. तर चला वेळ न घालवता असा मस्त असा भात कसा करायचा ते बघूया. इथे बघा, सुरुवातीला मी इथे या वाटीने 2 वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही इंद्रायणी किंवा कोलम तांदूळ घेऊ शकता. 2 वाटी त्या वाटीने तांदूळ घेतलेला आहे. आता हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी बघा. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हा भिजत ठेवायचा आहे. आता हा तांदूळ भिजतोय तर आपण दुसरी तयारी करूया. वाटण बनवून घेणार आहे. त्यासाठी अर्धी वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे बघा. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, पण भरपूर अशी कोथिंबीर घातली चव छान लागते. 3 ते 4 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत, तिखट घाला. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं घेतलेलं आहे बघा मी. आणि इथे 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे 4 लवंग, 4 मिरे आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आहे. आता हे सुरुवातीला मी बिना पाणी घालता थोडं हे वाटून घेणार आहे. हे बिना पाणी घालता वाटलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे बघा. आणि हे छान असं बघा थोडं पाणी घालून मी वाटून घेतलेलं आहे बघा. आता हे वाटण आपण बाजूला ठेवूया. आता इथे बघा कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण भात बनवणार आहे. त्यासाठी इथे मी 2 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. आणि त्यामध्येच मी आता 2 ते 3 चमचे तेल घालते. तुम्ही संपूर्ण तूप वापरू शकता किंवा संपूर्ण तेल वापरू शकता, पण तूप घातल्यामुळे छान असा स्वाद येतो बघा. इथे तेल पण घालून घेतलेलं आहे. 2 ते 3 चमचे मी छोटे. तेल छान असं आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा इथे जिरे घातलेले आहेत बघा. जिरे आपले छान असे फुललेले आहेत. त्यामध्ये 2 मी तमालपत्र घातलेले आहेत बघा. आणि त्यामध्येच मी इथे बघा, इथे 3 मी मीडियम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत. ते घालून घेते. कांदा आपल्याला छान असा लालसर कलरवर परतून घ्यायचा आहे. हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा. कांदा मी छान असा परतून घेते बघा. सोनेरी रंगाव कांदा आपला छान असा बघा परतलेला आहे. हलकासा सोनेरी रंगाव छान असा परतलेला आहे बघा. आता त्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. इथे सगळं आपण जे हिरवं वाटण केलेलं आहे ते मी सगळं घालून घेते. आणि वाटण आपल्याला 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. याचा कच्चेपणा घालवायचा आहे बघा. 2 मिनटं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे बघा. मी इथे बघा वाटण आपलं छान असं परतलेलं आहे बघा. त्यातच मी आता इथे बघा ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने 1.5 वाटी हिरवा वाटाणा घेतलेला आहे ताजा. तुम्ही याच्यापेक्षा कमी घालू शकता किंवा याच्यापेक्षा जास्त घालू शकता. आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते मी. वाटाण्यापुरतंच मीठ घालते आणि छान असं मिक्स करून परतून घेणार आहे बघा. 2 मिनटं वाटाणा आपण या वाटणासोबत परतून घेणार आहे. इथे बघा 2 मिनटं हे छान असं मी परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण जो भिजवलेला तांदूळ होता त्यातलं पाणी नितळून घेतलेलं आहे पूर्णपणे. आणि हा तांदूळ मी घालून घेतलेला आहे. तांदूळ आपल्याला हलक्या हाताने या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. मसाले छान असा या वाटणामध्ये भात असा मिक्स केला की छान असा छान चव लागते बघा. त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघा तांदूळ मी मिक्स करून घेतलेला आहे बघा. पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी 2 वाटी तांदळासाठी 4 वाटी गरम पाणी घातलेलं आहे. पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे. त्यामुळे भात चांगला फुलतो, मोकळा होतो आणि चवीला पण चांगला लागतो. तुम्ही जर हा भात कुकरमध्ये करत असाल तर सेम प्रोसेस करा, पण आपण तांदूळ घेतले त्याच्यात 1.5 पट आपल्याला पाणी घालायचं आहे. इथे आपण दुप्पट घातलेलं, तिथं 1 वाटीला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. इथे बघा मी 1 चमचा गोडा मसाला घातला आहे. तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही 1 चमचा गरम मसाला घालू शकता. आता बघा गोडा मसाला घातल्यानंतर मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे बघा. आता हे आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आणि छान असं याला उकळी काढून घ्यायची आहे बघा. आणि याच्यामध्ये मी
आपण लिंबू घेतलेला आहे, त्याच्यातला मी 2 चमचे लिंबाचा रस घातलेला आहे बघा. 2 चमचे इथे मी लिंबाचा रस घालून घेतलेला आहे बघा. छान चव लागते. आता हे सगळं मिक्स करून घेते बघा. मी अर्धा लिंबू घेतला होता, त्याच्यातले 2 चमचे इतका मी लिंबाचा रस घातलेला आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला उकळी काढून घ्यायची आहे. मोठ्या गॅसवर याला मी उकळी काढून घेते बघा. गॅसची फ्लेम आपल्याला हाय करून छान अशी मी उकळी काढून घेतलेली आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघा उकळी आल्यानंतर मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि मंद आचेवर याला 7 ते 8 मिनटं शिजवून घ्या किंवा भात आपला शिजेपर्यंत छान असं याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. पण मध्ये मध्ये आपल्याला थोडंसं 1-2 वेळा हलवून घ्यायचं आहे बघा. इथे 8 ते 10 मिनटानंतर इथे बघा आपला भात छान असा मस्त असा मोकळा शिजलेला आहे बघा. पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि मस्त असा शिजलेला आहे. एकदम मोकळा झालेला आहे. पण मध्ये मध्ये मी 1-2 वेळाला हलवलं होतं, कारण जेव्हा भातामध्ये पाणी असतं त्यावेळेस हे आपण याच्यामध्ये वाटाणा घातलेला आहे तो वरच राहतो, त्यामुळे मी 1-2 वेळा हलवून छान असं झाकण ठेवून शिजवलेलं आहे बघा. मस्त असं भात छान शिजलेला आहे आणि झाकण उघडल्या यातला सुगंध एकदम छान असा दरवळतोय बघा. सुगंध छान येतोय बघा आणि कमी साहित्यात मस्त असा आपला भात झालेला आहे. तुम्ही पण असा वेगळ्या पद्धतीचा छान असा वाटाणे भात करू शकता बघा. आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे बघा. कोथिंबीर छान अशी भरपूर घाला, म्हणजे छान असा स्वाद येतो बघा. मस्त असे इथे कोथिंबीर घातल्यानंतर छान असं मी मिक्स करून घेते याला बघा. मस्त असं झालेला आहे आपला मस्त वाटाणे भात. छान असा झालेला आहे, झटपट असा झालेला आहे बघा. मी सर्व करते, तुम्ही बघू शकता. एकदम छान असा मोकळा झालेला आहे आणि झटपट झालेला आहे. कमी साहित्यात आपल्या घरच्या साहित्यात मस्त असा भात झालेला आहे. तुम्हाला मसाले भात जर बनवायचा नसेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता. झटपट होतो, कमी साहित्यात मस्त असा आपला ताज्या हिरव्या वाटणातला वाटाणे भात छान असा तयार झालेला आहे. तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि तुम्ही या पद्धतीने बनवून बघा. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही या पद्धतीने वाटाणे भात नक्की बनवून बघा. मस्त असा एकदम भन्नाट असा भात होतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.